नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 12 सप्टेंबर 2025 पाहूया टॉप 10 घडामोडी। नाशिक शहरात शिवसेना ठाकरे गट आणि मनसे या दोन पक्षांनी संयुक्त मोर्चा काढला। या मोर्चात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत हे देखील सहभागी झाले होते। मोर्चामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते। हा मोर्चा नाशिक महानगरपालिकेच्या विविध समस्यांविरुद्ध आणि जनतेच्या आक्रोशाला वाव देण्यासाठी काढण्यात आला होता। मोर्चा मार्गाच्या निवडीबाबत संजय राऊत यांनी स्पष्ट केले की जनआक्रोश व्यक्त करण्यासाठी जनतेच्या रस्त्यावरून जाणे आवश्यक आहे। या संयुक्त मोर्चानंतर पुण्यात पुढील आंदोलनाची योजना आखण्यात येत आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आरक्षणाचा मुद्दा देखील या मोर्चामुळे चर्चेत आला आहे। नाशिकमध्ये झालेल्या जनआक्रोश मोर्चात शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या नेत्यांनी सहभाग घेतला। या मोर्चात संजय राऊत यांनी भाषण करताना महाराष्ट्रातील वाढत्या भ्रष्टाचारावर आणि गुंडगिरीवर तीव्र निषेध व्यक्त केला। त्यांनी नाशिकमधील तरुण राहुल धोत्रेच्या हत्येचा उल्लेख करून सरकारला तीव्र प्रतिक्रिया दिली। संजय राऊत यांनी या घटनेला महाराष्ट्रातील सुरक्षिततेला धोका असल्याचे म्हटले। शिवसेना आणि मनसे यांचे नेते एकत्र येऊन यापुढे नाशिकसह महाराष्ट्रात संयुक्त मोर्चे काढतील असे संजय राऊत यांनी जाहीर केले। ठाकरे बंधूंचा हा एकत्रित आवाज महाराष्ट्रातील राजकारणात एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून निर्माण झालेल्या वादावर चिंता व्यक्त केली आहे। त्यांनी विखे पाटील समितीच्या कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत आणि असा दावा केला आहे की ही समिती बेकायदेशीर आहे। त्यांच्या मते मराठा आरक्षणाच्या नावाखाली ओबीसी आरक्षणाला धोका निर्माण होत आहे। हाके यांनी या मुद्द्यावरून येणाऱ्या काळात मोठे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। ते म्हणतात की ओबीसी समाजाचे 50% लोकसंख्या असलेल्याने त्यांचा आवाज निश्चितच ऐकला जाईल। त्यांनी राज्य सरकारवर जबाबदारीने वागण्याचे आवाहन केले आहे। छगन भुजबळ यांनी महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाबाबत चिंता व्यक्त केली आहे। लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे कराड कुटुंबियांच्या भेटी दरम्यान त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला। ओबीसी आरक्षण रक्षणासाठी पुन्हा बलिदान देण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सुचवले आहे। त्यांच्या मते मराठा समाजाला मोठ्या प्रमाणात निधी तर ओबीसी महामंडळाला फक्त 5 कोटी रुपये मिळाले आहेत। हे निधी वितरणातील असमानतेकडे लक्ष वेधले। भुजबळ यांनी या विषयावर अधिक लक्ष देण्याची आणि ओबीसी आरक्षणाचे रक्षण करण्याची मागणी केली आहे। स्वातंत्र्यपूर्व काळापासून बीडकरांचं राहिलेलं स्वप्न आता पूर्णत्वास जात आहे। येणाऱ्या 17 सप्टेंबरला बीडकरांचे हे रेल्वेचे स्वप्न पूर्ण होणार आहे। बीड ते अहिल्यानगर रेल्वे सुरू होणार आहे। यासाठी प्रधानमंत्री मोदी हे या रेल्वेचा ऑनलाईन शुभारंभ करणार असून उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, मंत्री पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, बजरंग सोनावणे हे या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत। दरम्यान स्वप्न साकार होत असताना आणि बीडला प्रत्यक्षात रेल्वे सुरू होत असताना आता बीडकरांना 17 तारखेची उत्सुकता लागली आहे। तर आमचा आनंद द्विगुणित झाला आहे, कारण नव्या पिढीला या रेल्वेमुळे भरपूर उद्योगधंदे येणार आहेत। यापूर्वी उद्योगधंदे आले नव्हते। दळणवळणाचे साधन नसल्यामुळे इथले लोक फक्त कारखान्यावर लेबर म्हणून जायचे ऊस तोडायला। त्यांच्या 2 ते 3 पिढ्या कारखान्यावर जात होत्या। मात्र आता इथून पुढे प्रगती होईल। रेल्वेमुळे लोकांना छोटे छोटे उद्योग सुरू करता येतील असे म्हणत स्थानिक बीडकरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। खासदार प्रणिती शिंदे यांनी खासदार निधीतून 40 कोटी रुपये दिले होते। त्या 40 कोटी रुपयांच्या कामाचा लेखाजोखा मागितल्यानंतर खासदार प्रणिती शिंदे या अधिकाऱ्यांवर भडकल्या। भाजप आमदारांची कामे होत असल्याचा खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आरोप केला। सोलापुरात पडलेल्या पावसामुळे अनेक भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरले। यामुळे काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी महानगरपालिकेच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले। पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी भारताविरुद्धात सतत गरळ ओकत असतो। आशिया कप यामध्ये भारत आणि पाकिस्तान सामना रंगण्याआधी पुन्हा एकदा आफ्रिदीचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाला आहे। या व्हिडिओत तो म्हणताना दिसतोय की भारतात खेळाडूंना घरं जाळून टाकण्याच्या धमक्या दिल्या जातात। तिथं खूप समस्या आहेत। त्या खेळाडूंच्या घरापर्यंत लोक धमकी द्यायला जातात आणि अगदी घर जाळण्याच्या धमक्याही मिळतात। काही खेळाडू अजूनही ते हिंदुस्थानी आहेत हे सिद्ध करत आहेत। हे बिचारे जन्मापासूनच सिद्ध करत आले आहेत की आम्ही हिंदुस्थानी आहोत। आता ते आशिया कप मध्ये जाऊन कॉमेंट्रीही करत आहेत।
आशिया चषक स्पर्धेची सुरुवात झाली असून भारताचा पहिला सामना UAE विरुद्ध झाला। या सामन्यात भारतीय संघाने 9 विकेट्सने UAEचा पराभव केला। आता भारताचा पुढील सामना पाकिस्तान विरुद्ध रंगणार आहे। 14 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तानचा सामना खेळवण्यात येणार आहे। या सामन्याआधी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर अचानक टीम इंडियाची साथ सोडत इंग्लंडला रवाना झाला आहे। लालबागचा राजाच्या विसर्जनावेळी झालेल्या गोंधळावरून सोशल मीडियावर मंडळाला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं गेलं। अशातच मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावेच्या नवऱ्यानेही लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी झालेल्या गोंधळावरून एक मोठी पोस्ट केली आहे। तसेच मंडळावर ताशेरेही ओढले आहेत। या पोस्टमध्ये तो म्हणाला की लालबागचा राजा, मंडळ आणि विसर्जनाची एकंदर अपयशता, इतकं मोठं मंडळ, हातात अफाट पैसा, एका बाजूला VIP लोकांना प्राधान्य देऊन विशेष दर्शनाची सोय आणि दुसऱ्या बाजूला सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण आणि अपमान, हेच त्या मंडळाचं खऱ्या चेहऱ्याचं आरसपाणी प्रतिबिंब दिसलं। इतकंच नाही तर कोळी बांधवांना दर्शन नाकारून त्यांचा अपमानही करण्यात आला। भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCI हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून ओळखले जाते। त्यामुळे या संस्थेचा अध्यक्ष असणं ही मानाची बाब आहे। अनेक दिग्गजांनी हे पद भूषवलं आहे। 1983च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचे सदस्य रॉजर बिन्नी शेवटचे अध्यक्ष होते। वयाची 70 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांनी हे पद सोडलं। बिन्नी यांनी 2022 साली या पदाचा कार्यभार सांभाळला होता। जवळपास 3 वर्ष त्यांनी ही भूमिका बजावली। आता त्यांचा नवा अध्यक्ष कोण याची चर्चा रंगली आहे, कारण BCCIचा अध्यक्ष हा क्रिकेटपटूच असेल हे स्पष्ट आहे। त्यामुळे क्रिकेटपटूच्या नावाची चर्चा रंगली। काही रिपोर्टनुसार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या पदावर विराजमान होईल असं सांगण्यात येत होतं, परंतु सचिन तेंडुलकरने एका झटक्यात या चर्चांना पूर्णविराम लावला आहे। तसेच या चर्चा निव्वळ अफवा असल्याचं त्यांनी सांगितलं आहे।